नमस्कार मंडळी, आज 31 डिसेंबर आहे आणि एकादशी असल्यामुळे आज उपवास आहे. म्हणूनच आम्ही कालच पावभाजीचा बेत केला आणि मस्त पावभाजी बनवली. आणि पावभाजी बद्दल तर तुम्हाला कायच सांगू, इतकी टेस्टी झाली आहे की खरंच खूपच छान जमली. तर या ठिकाणी पावभाजी बनवण्यासाठी साहित्य घेतलंय मी 8 ते 9 मोठ्या साईजचे बटाटे, एक मोठा फ्लॉवर, 5 शिमला मिरची, अर्धा किलो ओले हिरवे वाटाणे, पाव किलो लाल टोमॅटो, 8 ते 10 मध्यम आकाराचे कांदे, एक गाजर आणि अर्ध बीट. आता या ठिकाणी मी बटाट्यांचे व्यवस्थित खापा करून घेतल्यात आणि ते बटाटे मी स्वच्छ पाण्याने व्यवस्थित असे धुवून घेतलेत. त्यानंतर मी इथे बटाटे, हिरवे वाटाणे आणि फ्लॉवर हे कुकरमध्ये व्यवस्थित शिजवून घेणार आहे. शिजवून घेतल्यामुळे काय होणार की आपल्याला जो आपण पावभाजी बनवणार आहे त्याच्यासाठी आपल्याला बारीक पेस्ट त्याची तयार भेटेल आणि पावभाजी आपली एकदम छान लागेल. आता हे तिन्ही साहित्य मी कुकरमध्ये असे टाकलेत आणि आता त्यानंतर मी हा कुकर लावून घेते आणि त्यानंतर जवळजवळ 4 ते 5 शिट्ट्या करून घेणार आहे. कारण आपलं साहित्य या ठिकाणी जास्त आहे त्यामुळे आपल्याला 4 ते 5 शिट्ट्या करून घ्याव्या लागतील, जेणेकरून भाज्या आपल्या पूर्ण मऊसर होतील आणि मग त्या बारीक करण्यासाठी आपल्याला इझी जातील. तर मी इथे कुकर लावून घेतला आहे आणि जवळजवळ 4 ते 5 शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला कुकर ठेवायचा आहे तसाच. त्यानंतर आपली पुढची प्रोसेस आहे. या ठिकाणी मी जे 9 ते 10 कांदे घेतले मीडियम आणि मोठ्या आकाराचे, ते आपल्याला व्यवस्थित बारीक करून घ्यायचे. आणि या ठिकाणी मी शिमला मिरचीसुद्धा घेतली आहे. तर मी हाताने बारीक नाही केलं तर चॉपरच्या मदतीने बारीक केलं आहे, कारण की शिमला मिरची आणि कांदा जो आहे ना तो आपल्याला व्यवस्थित बारीक करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला परतायला तो इझी जाईल आणि तो पावभाजीमध्ये एकदम इझिली मिक्स होऊन जाईल. तर आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की किती बारीक पद्धतीने मी या ठिकाणी चॉपरच्या मदतीने आपली शिमला मिरची कापून घेतली आहे आणि एवढा पूर्ण कांदा मी बारीक करून घेतला आहे. एकदम चॉपरच्या साहाय्याने चॉप करून घेतला आहे, एकदम छोटा छोटा पीसेसमध्ये चॉप करून घेतलं आहे. एकदमच बारीक कांदा आणि बारीक शिमला मिरची करून घेतली. त्यानंतर आता इथे आपल्याला गॅस चालू करायचा आहे आणि एक मी टोप ठेवला आहे मोठ्या आकाराचा, कारण पावभाजीचं साहित्य जास्त आहे त्यामुळे मी मोठा टोप घेतला आहे जरा. आता इथे आपण जो कांदा घेतलेला कापून तो मी ॲड करते या टोपामध्ये आणि आपल्याला बिना तेलाचाच हा कांदा व्यवस्थित छान आधी परतून घ्यायचा आहे लालसर होईपर्यंत. तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मी बिना तेलाचाच कांदा व्यवस्थित आधी परतवून घेतला आहे आणि त्यानंतर मग सोयीनुसार मी त्याच्यामध्ये तेल ॲड केलं आहे. तर तेलसुद्धा आपल्याला थोडंसं जास्तच ॲड करावं लागेल कांदा एकदा लालसर झाल्यावर, आणि मग व्यवस्थित कांदा पुन्हा आपल्याला परतून घ्यावा लागणार आहे अशा पद्धतीने. तर मी तेल थोडंसं जास्तच ॲड केलं आहे, जेणेकरून आपला कांदा एकदम छान परतून निघेल. आता मी जे टोमॅटो घेतले होते ते असे मी या सुरीच्या सहाय्याने असे बारीक बारीक करून घेते आणि मिक्सरमध्ये ॲड करते, कारण आपल्याला याची छानपैकी प्युरी बनवून घ्यायची आहे. जी पेस्ट आहे टोमॅटोची आपल्याला ती घ्यायची आहे बनून. त्यासाठी तुम्हाला लाल टोमॅटो लागणार, कारण की त्याची लाल पेस्ट तयार होणार छानपैकी. तर आता मी इथे टोमॅटोची पेस्ट अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता तयार करून घेतलेली आहे. आणि आता आपला कांदा व्यवस्थित परतून झाला आहे, लालसर झाला आहे. तर त्यामध्ये मी आता आपण जी बारीक बारीक कापलेली शिमला मिरची आहे ती ॲड करते आणि ती शिमला मिरचीसुद्धा कांद्यासोबत मी पुन्हा परतून घेते. शिमला मिर्च आणि कांदा ह्या 2 गोष्टी असतात. हे जे 2 साहित्य आहेत, ह्या ज्या 2 भाज्या आहेत त्या तुम्ही परतूनच घ्यायच्या जेव्हा पण तुम्ही पावभाजी बनवता तेव्हा. कारण की जर तुम्ही त्या कुकरमध्ये शिजवून घेतल्या तर त्याची तेवढी टेस्ट येत नाही किंवा पावभाजीला तेवढी टेस्ट लागत नाही. म्हणजे तुम्ही जेव्हा पावभाजी बनवता ना तेव्हा त्याचा स्वाद येत नाही त्या भाजीमध्ये. त्यामुळे तुम्ही परतून घ्यायची आणि ती छोटी छोटी बारीक करूनच घ्यायची. आता या ठिकाणी मी एव्हरेस्टचा पावभाजी मसाला इथे ॲड केला आहे. एव्हरेस्टचाच पावभाजी मसाला मी नेहमी वापरते, कारण तो मसाला खूप छान लागतो, त्याने पावभाजीला खूप छान टेस्ट येते. हा कुठल्याही प्रकारचा स्पॉन्सर व्हिडिओ नाही आहे, मी माझ्या पद्धतीने यामध्ये मसाले ॲड. तर एव्हरेस्टचा पावभाजी मसाला टाकल्यानंतर मी या ठिकाणी कांदा लसूण मसाला 1 चमचा टाकला आहे. त्यानंतर लाल तिखट मसाला 1 चमचा टाकला आहे आणि मालवणी मसाला 1 चमचा टाकला आहे. या ठिकाणी पावभाजीचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे मी पावभाजीचा मसाला अजून थोडासा ॲड केला आहे पुन्हा, कारण भाजीला जास्त टेस्ट यावी. एव्हरेस्ट मसाला सोडून जो मसाला मी टाकला आहे तो आम्ही घरीच तयार करतो. त्यानंतर मग हे मिश्रण एकजीव केल्यानंतर जी मी टोमॅटोची प्युरी बनवून घेतली होती ती आपल्याला या मिश्रणामध्ये ॲड करून घ्यायची आहे आणि व्यवस्थित ती एकजीव करून घ्यायची आहे, जेणेकरून आपला जो मसाला आहे तो पूर्ण पावभाजीमध्ये मिक्स झाला पाहिजे व्यवस्थितपणे. त्यामुळे मध्यम आचेवर मी हे पूर्ण मिश्रण एकजीव करून घेतलं 1 ते 2 मिनिटापर्यंत एवढं. आणि आता तुम्ही पाहू शकता पावभाजीला खूप जास्त छान सुगंध पसरला आहे. आता या ठिकाणी मी अर्ध बीट स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि असं बारीक बारीक किसून घेतलं आहे. आता बीटामुळे काय होतं तर पावभाजीला खूप छान कलर येतो
रेडिश कलर येतो, लालसर कलर येतो, त्याच्यामुळे आपण बीटाचा उपयोग करतो. आणि त्यानंतर इथे अर्धं गाजर घेतलं आहे, त्यानेसुद्धा गाजराने खूप छान स्वाद येतो, त्याच्यामुळे आपण अर्धंच गाजर टाकलं आहे. आणि असे बारीक किस करून त्याचा मग ते गाजर आपण परतायला ठेवलं आणि या मसाल्यामध्ये पूर्ण मिक्स करून घेतलं आहे छानपैकी. आता ही झाली 8 ते 9 लोकांची पावभाजी. तर मग ह्यामध्ये मला थोडासा मसाला अजून कमी वाटला, तर मी अर्धा चमचा मसाला अजून थोडासा वाढवला, जेणेकरून पावभाजीला अजून टेस्ट यावी. तर जे लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला आहे तो मी अर्धा चमचा या ठिकाणी टाकला आणि पावभाजी मसाला अजून पुन्हा टाकला, कारण की तो आपल्या अंदाजानुसार टाकावा लागतो. त्यानंतर आपल्या इथे कुकरच्या 5 शिट्ट्या झाल्यात. तर मी जे कुकर थंड होण्यासाठी ठेवलेला आणि त्यानंतर मग त्याच्यामधलं जे मिश्रण आपलं रेडी झालेलं आहे, जो आपण वाटाणा बटाटा आणि फ्लॉवर उकडायला ठेवलेला, तो व्यवस्थित असं शिजून झालेला आहे. आणि आता आपण तो बारीक करून घेणार आहे. जर तुमच्याकडे स्मॅशर असेल तर तुम्ही त्यानेसुद्धा हे मिश्रण बारीक करून घेऊ शकता. मी स्मॅशरच्या मदतीने एकदम छान पेस्ट तयार करून घेते, एवढं बारीक करून घेते मिश्रण. तुमच्याकडे मोठा चमचा असेल तर त्याने देखील करू शकता, किंवा स्मॅशर असेल तर त्यानेसुद्धा इझिली तुम्ही करू शकता. त्यानंतर आता इथे आपली भाजी गरम होते, तर मी ही हलक्या आचेवर गरम करायला ठेवली आहे. आणि नंतर आपली जी पेस्ट तयार करून घेतली आपण, मिश्रण जे बारीक करून घेतलं ते आता मिश्रण मी ह्या मसाल्यामध्ये पूर्ण एकजीव करून घेणार आहे. तर तुम्ही पाहू शकता किती छान मिश्रण रेडी झालेलं आहे, एकदम बारीक करून, जेणेकरून आपल्या पावभाजीला टेस्ट येईल. पावभाजीचा मसाला एकदा छानपैकी तयार झाला ना की मग पावभाजी खूप छान होते. तर जेव्हा मी पावभाजी बनवत होते ना, तर पूर्ण घरभर सुगंध याचा पसरला होता. आता आपल्याला हे मिश्रण एकदम एकजीव करून घ्यायचं आहे. एकजीव यासाठी करून घ्यायचं आहे की तो पूर्ण जो मसाला आहे ना, तो या पावभाजीच्या भाजीमध्ये पूर्ण मिक्स झाला पाहिजे, त्यामुळे त्याचा स्वाद आणखीनच खूप छान येतो. आता इथे मी चवीनुसार मीठ ॲड करते. मीठ ॲड केल्यानंतर आपल्याला पुन्हा हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता जे सर्वात शेवटचं लास्ट इन्ग्रेडियंट आपल्याला टाकायचं आहे ती आहे कसुरी मेथी. कसुरी मेथीने स्वाद इतका छान लागतो ना. तुम्ही एक चिमूटभर अशी मेथी घ्या, ती हातावर अशी मळून घ्या व्यवस्थित, आणि मग ती या पावभाजीमध्ये टाका मस्तपैकी. जेव्हा तुम्ही कसुरी मेथी याच्यामध्ये टाकता ना, तेव्हा पावभाजीला आणखीनच चव येते. त्यानंतर आपली भाजी घट्ट झालेली, त्यामुळे मी हळूहळू याच्यामध्ये पाणी ॲड केलं. मला जसं कमी जास्त पातळ किंवा घट्ट कशा पद्धतीने पाहिजे तसं मी त्याच्यामध्ये पाणी ॲड केलं आणि परत मिक्स करून घेतलं. त्यानंतर पावभाजीमध्ये मस्त लिंबू पिळून घेतलं आणि आपल्या सर्वांची आवडती कोथिंबीर, जी सगळ्याच भाज्यांमध्ये जाते, ती कोथिंबीर मी या ठिकाणी बारीक करून घेतली आहे, बारीक चिरून घेतली आहे. आणि जे बटर आहे ते भरभरून मी या पावभाजीमध्ये बटर ॲड केलेलं आहे, जेणेकरून पावभाजीची जी टेस्ट आहे ती अजून खूप छान. शेवटी मी भरपूर बटर घातलं आणि आपली बटरी पावभाजी एकदम मस्त रेडी झालेली आहे. काय सांगू तुम्हाला, चव तर एकदम मस्त झाली आहे आणि घरभर मस्त सुगंध दरवळतोय. आणि पावासोबत ही पावभाजी खाल्ली की दिवसच बनतो. 31 डिसेंबरची आणि एकादशीच्या आधीची ही खास पावभाजी खरंच खूप टेस्टी, मसालेदार आणि बटरी झाली आहे. सर्वात शेवटी बारीक कापलेली कोथिंबीर मी याच्यावर ॲड केली आणि आपली ही पावभाजी आता रेडी झालेली आहे खाण्यासाठी. तुम्हाला सुद्धा अशी बटरी टेस्टी पावभाजी आवडत असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये वाव लिहायला विसरू नका. अशाच सोप्या आणि चविष्ट रेसिपींसाठी आम्हाला फॉलो करा. अजून एक गोष्ट, या रेसिपीसोबत मी टोमॅटो सूपसुद्धा बनवलेलं, पण त्या टोमॅटो सूपची रेसिपी मी तुम्हाला पुन्हा केव्हा तरी देईन. खरं सांगायचं तर ही पावभाजी बनवताना जेवढी मजा आली तेवढीच मजा खाल्ल्यावरही आली. भाजी एकदम मऊ, रंग छान, वास तर इतका अप्रतिम की भूक आपोआप लागते. चला तर मग अशाच चविष्ट घरगुती रेसिपींसाठी आम्हाला फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत पुन्हा चविष्ट रेसिपीसोबत.